यानंतरचा ओके. चार धावांची भर, धावसंख्या झालेली आहे 5 धावा. 7 सॉरी. यानंतर होणारा सामना इंटर सायराज प्रीमियर लीग मधील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विरुद्ध रामचंद्र माने यांचा रुद्रावतार हनुमान. या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी तयार राहायचंय. आणि मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे मित्र अविनाश सोनावणे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन तानाजी आणि यानंतर एक विशेष सूचना. इंटर सायराज प्रीमियर लीगच्या ज्या मॅच आहेत उद्या होणाऱ्या त्या ठीक 10 वाजता चालू होतील, याची नोंद घ्यावी. सर्व संघांना उद्या सकाळी 10चं रिपोर्टिंग आहे.
यानंतर होणारा सामना दोन्ही संघांचे कर्णधार कृपया व्यासपीठावर यावं नाणेफेकीसाठी. श्रेयस माने, संजू राजभर. अहो दादा तो पण भरला असता. सुंदर अशी फलंदाजी करते आकाश आणि 3 षटक 1 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 22 धावा. यानंतर होणारा सामना श्रेयस माने यांच्या नेतृत्वातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विरुद्ध रामचंद्र माने यांचा रुद्र अवतार हनुमान. श्रेयस माने आपल्याला विनंती आहे तसेच संजू राजभर दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय.
सवय दी है बाबा हमेशा काय का बॉलिंग में ना अच्छा डालता है पर पहले शुरुआत ही खराब कर दे अच्छी जितने भी तू देखना टीम है ना बड़े बड़े जीते हुए उनमें शांत नाही नाही म्हणजे शांतता पाहिजे रे ग्राउंडवर सुंदर अशी फलंदाजी करताना आकाश स्ट्रेट ड्राईव्ह मेल 4 धावा 36 बोल्ड क्लीन बोल्ड आणि 4 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 40 धावा 41 रन्स टू विन यानंतर होणार सामना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विरुद्ध रुद्रावतार हनुमान श्रेयस माने संजू राजभर या लवकर मैदानात हो दादा स्टार्ट करा निलेश वेळ कमी आहे मॅच चालू कर चला या संजू राजभर श्रेयस माने दुःख बाजूला ठेवून मॅच खेळायला या आकाश आकाश प्लीज निलेश 11:45 झालेले आहेत मॅच टाइमर स्टार्ट चला टायमर सेट करा 15 मिनिटाचा वाईट या ना ये टॉस उडवायला आपली मॅच आहे नाही अरे वेळायच का आता एक मॅच चालू संपत आली आपली आपली आहे दुसरी गणेश सोनार उपस्थित आहेत की नाही संभाजी मोरे गणेश सोनार बघा रुद्र अवतार हनुमान हेलो आना किधर है अरे मैच है अपना
चिंतामणीच्या फलंदाजीतून आला एक चौकार आणि 17 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. माफ करा, 9+4 5 धावांची भर आणि 18 चेंडूंमध्ये 28 धावा. पुन्हा एकदा नो, एक अतिरिक्त धाव मिळेल आणि 2 धावांची भर. यानंतर होणारा सामना रुद्र अवतार हनुमान विरुद्ध मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत. विनंती आपण व्यासपीठावर यायचे. चौकार. चिंतामणी कुंभार इन फॉर्म बॅट्समन. 20 धावा झालेल्या आहेत एकूण. आणि हा पुन्हा एकदा चौकार. अत्यंत सुंदर अशी फलंदाजीचं प्रदर्शन चिंतामणी कुंभार यांच्या बॅटिंग मधून. आउट. निलेश तिवारी थेट दिव्यावरून दरवर्षी मोठ्या आवडीने मंडळाच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. आताही सलग 3 दिवस त्यांनी शिवडीत मुक्काम केलेला आहे, खास साईराज प्रीमियर लीग साठी. निलेश तिवारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या ठिकाणी तानाजी मोरे यांनी एक घोषणा केलेली आहे निलेश तिवारी त्यांच्याकडून साईराज मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांना. बाबा फालुदा आज निलेश तिवारी यांच्याकडून आहे. जोरदार टाळ्या. जो टाळी वाजवणार त्यालाच. आपण रेकॉर्डिंग केलेली आहे, त्यामुळे ज्यांनी टाळ्या वाजवलेत त्यांनाच फक्त फॉलो ना. आता वेळ गेलेली आहे. सुजल तेरे को खाली ग्लास. आणि या ठिकाणी 6 संघ मालक जे आहेत त्यांची आपण नावं या 2 दिवसात घेतलेली नाहीत. इंटर साईराज प्रीमियर लीग अंतर्गत तानाजी मोरे यांचा संघ आहे लंकापती रावण. खरं तर यावर्षीची थीम जी आपण निवडलेली ती रामायण या थीमवर हे इंटर साईराज प्रीमियर लीगची 6 संघांची नावं आपण ठरवलेली आहेत. आणि या रामायणाच्या थीमवर ही नावं आपण दिलेली आहेत. आणि त्यामध्ये पहिला संघ आहे तानाजी मोरे यांचा लंकापती रावण. तदनंतर रामचंद्र माने यांचा रुद्र अवतार हनुमान. माझा संघ आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. बाबू फुलचंद यादव यांचा संघ आहे बाली महाबली. सुजल मिश्रा यांचा संघ आहे शेषनाग लक्ष्मण.
आणि सुभाष शिगम यांचा संघ आहे इंद्रजित मेघनाथ. हे 6 संघ मालक आहेत या वर्षीचे आपल्या साईराज प्रीमियर लीगच्या इंटर साईराज प्रीमियर लीग या अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या 6 संघांचे. यंदा अयोध्येत जे भव्य दिव्य असं राम मंदिर उभारलं त्या राम मंदिराच्या स्थापने प्रति साईराज मित्र मंडळाने यंदा रामायण ही थीम यंदाची ठरवलेली. या श्रेयस माने संजू राजभर शेवटचा पुकार, नाहीतर आपण पुढच्या वर्षी इंटर साईराज प्रीमियर लीग खेळू शकणार नाही. आमचे मित्र जय वाटोरे फ्रेश ग्रीनी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. काय घेणार आहात आपण श्रेयस? आणि श्रेयस माने यांच्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता पाहत असलेला सामना 4 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. 9+1 ओके 2 धावांची भर मिळतील. 2 धावा आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता सुजल मिश्रा यांच्या शेषराग लक्ष्मण या संघाला. आणि आलेला आहे चौकार. चिंतामणी कुंभार सलग 3ऱ्या मॅच मध्ये सुजल मिश्रा यांना विजयाच्या दिशेने नेताना. सुजल मिश्रा या सकाळी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आलेले आहेत, त्यामुळे ते सलग 3री मॅच या ठिकाणी विजय. आणि या टुर्नामेंट मधला सर्वात महागडा संघ सुजल शेठ मिश्रा यांचा आहे. सिद्धिविनायक सुजल कॅटरर्सचे जे स्वतः मालक आहेत. खूप सारा पैसा आहे. या चिंतामणी कुंभार हा या चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. सलग 3ऱ्या मॅच मध्ये त्याने सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. 30 रन केलेले आहेत इंडिव्हिज्युअली. 30 रन चिंतामणी कुंभारसाठी एकदा जोरदार टाळ्या.